असा सवाल देखील सिब्बल यांच्याकडनं करण्यात आलाय। तर फूट म्हणजे नक्की काय असा सवाल कोर्टाकडनं करण्यात आलाय। विधिमंडळात पडलेली फूट नंतर संघटनेत वाढत गेली असं कोर्टाने म्हटलेलं आहे। प्रतिज्ञापत्रामध्ये दोन्ही गटाकडे सदस्य संख्या किती होती असा सवाल आता कोर्टाने केलाय। फूट म्हणजे नक्की काय असा सवाल कोर्टाकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। तर विधिमंडळामध्ये पडलेली फूट नंतर संघटनेमध्ये वाढत गेली असं कोर्टाने म्हटलेलं आहे। प्रतिज्ञापत्रात दोन्ही गटाकडे सदस्य संख्या किती होती असं देखील कोर्टाने विचारलंय। त्या प्रतिज्ञापत्रात निवडणूक आयोगामध्ये सादर करण्यात आली होती, मात्र ती त्यांनी पाहिलीच नाही आणि विधिमंडळामध्ये संख्याबळाच्या आधारावर निवडणूक आयोगाने निर्णय घेतला असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडनं करण्यात आलाय। प्रतिज्ञापत्रामध्ये किती नक्की संख्याबळ होतं या संदर्भात कोर्टाकडनं आता विचारणा करण्यात आली आहे। विधिमंडळात पडलेली फूट नंतर संघटनेत वाढत गेली असं देखील कोर्टाकडून सांगण्यात आलंय आणि प्रतिज्ञापत्रात दोन्ही गटांकडे सदस्य संख्या किती होती असं कोर्टाकडून विचारण्यात आलंय। तर फूट म्हणजे नक्की काय असा सवाल कोर्टाकडनं करण्यात आलाय। पक्षप्रमुख पदाकडे सर्वाधिकार काहींकडनं समाजवादी पक्षाचे दाखले दिले जात आहेत। समाजवादीचं प्रकरण आणि शिवसेना प्रकरणाचा संबंध नाही असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटले। समाजवादी पार्टीत घडलेल्या घटनांचा कपिल सिब्बल यांनी दाखला दिलेला आहे। पक्षप्रमुख पदाकडे सर्वाधिकार असतात असं देखील त्यांनी म्हटलंय। त्यानंतर तुम्ही ज्या संघटनात्मक गोष्टी सांगताय त्या बरोबर वाटतायत असं कोर्टाने म्हटलेलं आहे। सुप्रीम कोर्टाची ही मोठी टिप्पणी। तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी संदर्भातले हे अपडेट्स आपण या ठिकाणी पाहतोय। शिवसेना पक्षप्रमुखांच्या निवडीचा कालावधी 5 वर्षाचा असल्याचं सिब्बल यांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। पक्षातील पक्षप्रमुख पद सर्वोच्च असतं, त्यांच्याकडे सर्वाधिकार असतात असं देखील सिब्बल म्हणाले। राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्याचा अधिकार पक्षप्रमुखांकडे असतो असंही त्यांनी म्हटलं। तर या ठिकाणी कपिल सिब्बल यांच्याकडे निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे। कोर्टाकडनं देखील काही सवाल कपिल सिब्बल यांना करण्यात आले। त्यामध्ये फूट म्हणजे नक्की काय असा सवाल कोर्टाने केला। विधिमंडळामध्ये पडलेली फूट नंतर संघटनेमध्ये वाढत गेली असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। प्रतिज्ञापत्रात दोन्ही गटाकडे किती सदस्य संख्या होती असं देखील कोर्टाकडून विचारणा करण्यात आलेली आहे। तर याआधी प्रतिज्ञापत्र ही निवडणूक आयोगामध्ये सादर करण्यात आली होती। दोन्ही गटांकडूनही प्रतिज्ञापत्र देण्यात आली होती, मात्र निवडणूक आयोगाने ती पाहिली नाहीत आणि विधिमंडळातील संख्याबळ पाहून निर्णय दिला असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। बाळासाहेब हयात नाही 2013 पासून उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। 2013 पासून उद्धव ठाकरे पक्षप्रमुख हे सर्वांना माहिती असल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। तर घटनेमध्ये बदल झाला असं म्हणतात तर 13 वर्ष आयोग गप्प का असा सवाल देखील सिब्बल यांनी केलेला आहे। तर प्रतिज्ञापत्रातील संख्या कमी जास्त कपिल सिब्बल कोर्टाला प्रतिज्ञापत्रासंदर्भात माहिती देत आहेत। प्रतिज्ञापत्रातील संख्या कमी जास्त असल्यास कसं ठरवणार असा सवाल कोर्टाने या ठिकाणी केलेला आहे। कपिल सिब्बल कोर्टाला प्रतिज्ञापत्राबाबत माहिती देत आहेत आणि प्रतिज्ञापत्रातील संख्या कमी जास्त असल्यास कसं ठरवणार असं कोर्टाकडून विचारणा करण्यात आली। तर कपिल सिब्बल सध्या कोर्टाला प्रतिज्ञापत्रासंदर्भात माहिती देत आहेत। दोन्ही गटांकडून ही प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेली होती, तर त्यावर संख्या कमी जास्त हे कसं ठरवणार असा सवाल कोर्टाने केलेला आहे। कपिल सिब्बल या संदर्भात आता युक्तिवाद करतायत। फूट म्हणजे नक्की काय कोर्टाकडून हा सवाल विचारण्यात आलेला आहे। तर विधिमंडळामध्ये पडलेली फूट नंतर संघटनेमध्ये वाढत गेली असं कोर्टाने म्हटलेलं आहे। कठीण परिस्थितीमध्ये कोणताही निर्णय लोकशाही मार्गाने घेतला जावा असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। सुप्रीम कोर्टाकडून ही टिप्पणी करण्यात आलेली आहे। कठीण परिस्थितीत कोणताही निर्णय लोकशाही मार्गाने घेतला जावा असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। तर कठीण परिस्थितीमध्ये कोणताही निर्णय लोकशाही मार्गाने घेतला जावा असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। याआधीची सुप्रीम कोर्टाची टिप्पणी आहे की तुम्ही ज्या संघटनात्मक गोष्टी सांगताय त्या बरोबर वाटतात असं कोर्टाने म्हटलेलं आहे। त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाचे दुसरं वक्तव्य आहे की कठीण परिस्थितीमध्ये कोणताही निर्णय हा लोकशाही मार्गाने घेतला जावा। फूट म्हणजे नक्की काय असा सवाल सुप्रीम कोर्टाकडनं करण्यात आलेला आहे। विधिमंडळात पडलेली फूट नंतर संघटनेत वाढत गेली असं कोर्टाकडून सांगण्यात आलंय। प्रतिज्ञापत्रात दोन्ही गटाकडे सदस्य संख्या किती होती असंही कोर्टाने विचारलंय। तर कोर्टाकडनं काही सवाल देखील सिब्बल यांना करण्यात आले। तर कठीण परिस्थितीमध्ये कोणताही निर्णय लोकशाही मार्गाने घेतला जावा असं सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी म्हटलेलं आहे। सुप्रीम कोर्टाकडून ही मोठी टिप्पणी। कठीण परिस्थितीत कोणताही निर्णय लोकशाही मार्गाने घेतला जावा असं सुप्रीम कोर्टाकडून म्हणण्यात आलेलं आहे। तर याआधी दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली होती, मात्र केवळ विधिमंडळातलं बहुमत बघता पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय घेण्यात आला असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। निवडणूक आयोगाचा हा निर्णय चुकीचा असल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। तर प्रतिज्ञापत्रामधील संख्या कमी जास्त हे कसं ठरवणार असं कोर्टाने आता